स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कौसडी सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वाभिमानी सक्रिय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिंतूर तालुक्यातील कौसडी सर्कलमधील उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमान आमले यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषद कौसडी सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार माणिक शेभेराव हारकळ, पंचायत समिती कौसडी गणाचे उमेदवार आवेस रहमत कादरी तसेच पंचायत समिती कोक गणाचे पंचफुला रंगनाथ वजीर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी हनुमान आमले, नदीम कौसडीकर, विजय लगड, गोविंद कड व रावसाहेब लगड उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी, कष्टकरी व ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी राहणार असल्याचे तालुका अध्यक्ष हनुमान यांनी सांगितले। कादरी आणि कोक पंचायत समिती गणाचे उमेदवार कैलास भाऊ वजीर यांना आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। आणि आजपर्यंत आम्हाला ज्यावेळेस पर्याय चांगला वाटत नव्हता त्यावेळेस आम्ही नोटाला मतदान केलेलं आहे। नोटाचा पर्याय निवडला पण आम्ही चुकीचा माणूस निवडला नाही, परंतु एक चांगला व्यक्ती माणिकराव हारकळ यांच्यामध्ये एक उत्कृष्ट काम करणाऱ्या कुंभारी गावचा त्यांनी विकास केलेला कुंभारी मॉडेल हे जनतेसमोर मांडलं आणि ते पाहून आम्ही खरंच आम्हाला वाटलं की आपल्या कौसडी जिल्हा परिषद गटाचा नक्कीच विकास होईल हे आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला दिसून आलं आणि आम्ही बिनशर्त पाठिंबा माणिकराव हारकळ आणि त्यांच्या खाली जे पंचायत समिती गणाचे 2 उमेदवार आहेत त्यांना आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर केलेला आहे।